आपण सर्व वर्तमानपत्रात वाचतो की लाखो आणि कोटी खटले देशभरामध्ये आपले प्रलंबित आहेत. कारण अचानकपणे साक्षरता सुद्धा वाढली, लोकांना आपापल्या जी भूमिका योग्य असं वाटायला लागलं आणि हक्कासाठी लढणाऱ्यांची संख्या वाढली. त्या मानाने इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला कमी पडायला लागलं. म्हणून सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांनी ठरवलं की मध्यस्थी, समेट, समझोता, समुपदेशन याद्वारे वाद मिटवता येतील तेवढे मिटवावे. आता नवीन डोमेस्टिक व्हायलन्स, पती पत्नीमधील वाद, कुटुंबातील वाद, मॅरेज पिटिशन्स याची संख्या वाढत चाललेली आहे. यामध्ये संपत्तीचा विषय नसतो, माणसाच्या इगोचा विषय असतो. त्यानं जर आपण हिअरिंग दिली, त्याचं ऐकून घेतलं तर बऱ्याच वेळेला वाद मिटतो. म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये, कोर्टामध्ये अशी समिती स्थापन केलेली आहे. जिल्हा न्यायाधीश हे त्या समितीचे अध्यक्ष असतात, सर्व न्यायाधीश त्या समितीचे सदस्य असतात, वकील हे सुद्धा सदस्य असतात. ही समिती असा प्रयत्न करते की जेवढे काही वाद मिटवता येतील तेवढे न्यायालयामध्ये मिटवले जावेत. समुपदेशन केंद्र सुद्धा वसई न्यायालयामध्ये आहे आणि ज्या व्यक्तींना कायद्याची मदत पाहिजे त्यासाठी सुद्धा तशी व्यवस्था केलेली. अशा स्थितीमध्ये असे अवेअरनेस कार्यक्रम आपण निर्णय ठिकाणी केला. त्याचप्रमाणे मी मान्यवर न्यायाधीशांच्या लक्षात आणून देतो की हा जो वसईतील स्थानिक समाज आहे, हा स्थानिक समाजाच्या स्वतःच्या शेतीवाडी वगैरे आहेत. पूर्वापारपासून हा समाज आहे आणि या समाजामध्ये बऱ्याचपैकी पश्चिम पट्ट्यामध्ये वसईतील ख्रिस्ती समाज राहतो. ख्रिस्ती समाजाची मध्ये अशी रचना आहे की जसे आपलं कोर्टाचं ज्युरिडिक्शन आहे त्याप्रमाणे त्याला ज्युरिडिक्शन दिलेली आहे चर्चेची. त्याला पॅरिश म्हणतात. त्या पॅरिशला एक पॅरिश प्रिस्ट, एक धर्मगुरू जे आहेत ते प्रमुख असतात. त्यानंतर या सर्व जे फादर्स आहेत त्याला फादर म्हणतात, धर्मगुरू, त्यांचे प्रमुख बिशप साहेब आहेत. बिशप साहेबांकडे वसईतला पूर्ण भाग तर तलासरी म्हणजे गुजरातच्या बॉर्डर पर्यंतचा संपूर्ण भाग बिशप साहेबांच्या अखत्यारीत येतो. चर्चेस मार्फत धार्मिक कार्य तर केलंच जाते. त्याचबरोबर शाळा, कॉलेजेस, बीएड कॉलेज, त्यानंतर निर्णय ठिकाणी नर्सरीज, दवाखाने, हॉस्पिटल, हा सगळा जो कारभार आहे तो बिशप साहेबांच्या अखत्यारीत चालतो आणि त्यानंतर निर्णय डिपार्टमेंट्स असतात. आमचे जे समोर धर्मगुरू बसलेले आहेत हे धर्मगुरूचं मिनिमम क्वालिफिकेशन म्हणजे ते ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यांना पुढचा 8 ते 10 वर्षाचा सायकोलॉजी, सोशिओलॉजी, थिओलॉजी अशा प्रकारचा निरनिराळ्या प्रकारचा अभ्यासक्रमातून जावं लागते. त्याच्यातून पास झाल्यानंतर त्यांना धर्मगुरूची दीक्षा दिली जाते. आता एवढं नॉलेज त्यांनी घेतलेलं आहे, त्या नॉलेजचा काय वापर करायचा? तर समाजामध्ये जे काही वादविवाद असतात ते वादविवाद मिटवण्यासाठी समेट मंडळ जे आहे प्रत्येक चर्चमध्ये कंपल्सरी आहे. आमच्या समाजामध्ये शक्यतो असं होते की काही वाद असतात, संपत्तीचा असतात, भावाच्या वाटपात असतात, पार्टिशन सुट, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणू आपण जे लिगल टर्ममध्ये म्हणू, इजमेंट राईट, हे सर्व जे आहेत ना हे तर पहिले चर्च पातळीवरच्या समेट मंडळाकडे येतात. समेट मंडळामध्ये धर्मगुरू आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचं एक मंडळ असते. ते प्रयत्न करते दोन्ही बाजूला समजावून घेण्याचा. प्रत्यक्ष जागेवर पण जाते. वाटप करून द्यायचं असेल तर तू बागे घे, पुढे घे, कमी जास्त वगैरे. आई वडिलांचं मेंटेनन्स आपण म्हणतो सिनियर सिटीजन, तर त्या मेंटेनन्सचं काय करायचं, आई वडिलांना कोणी बघायचं? तर हे सर्व प्रश्न बहुतेक 50 ते 60% प्रश्न आमच्या चर्च पातळीवर स्वतः चर्चवरचं बर्डन एवढं कमी होते की ते कोर्टाचं बर्डन कमी होत जाते. म्हणजे जे आपण कोर्टात सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सांगते ते चर्च पातळीवर तिकडे होते. आणि त्यानंतर मग काही अजून थोडेसे इगो राहतात काही लोकांचे, तेवढेच केसेस आपल्या वसई कोर्टात येतात आणि आपण बघतात की बऱ्याच वेळेला आपल्या पुढे जी प्रकरणं चालतात त्याच्यामध्ये काही ख्रिस्ती समाजाची प्रकरणं आलेली आहेत, पण ती फार कमी आहे. म्हणजे एकंदर आता वसईतली 25 ते 30 लाख संख्या आहे, त्याच्यामध्ये वसईतील ख्रिश्चन समाज 1-1.5 लाख आहे. तर त्या मानाने त्यांची संख्या कमी जरी त्यांच्या प्रॉपर्टीज असल्या तर अशा प्रकारचा हा प्रयत्न आपण दरवर्षी करतो की न्यायाधीश आणि आपलं वसईतील विधी सहाय्य समिती आणि समेट मंडळ याच्याद्वारे थोडंसं शिबिर होऊन
आपण एक फॉर्मेशनचा कार्यक्रम करत असतो आणि तो कार्यक्रम आज आपण येथे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपण सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा करतो आणि आजचे वक्ते ॲडव्होकेट रॉबर्ट डावरे यांना मी सुरुवातीला विनंती करेन की त्यांनी आपला विचार जे आहेत ते मांडावे.